सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय। त्यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। एका सीडीमुळे एकनाथ शिंदेंचं सरकार आलं आणि मागचं सत्ता पालटही त्याच सीडीमुळे झालं असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत राज आणि उद्धव ठाकरेच सांगू शकतील, मात्र आम्ही विचाराच्या नात्यानं मानलेले भाऊ आहोत, त्यामुळे मविया म्हणून आम्ही तिघं एकत्र राहावं ही आमची भूमिका आहे, असं मोठं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी संजय राऊतांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांनी राऊतांच्या आईची विचारपूस करण्याकरता भेट घेतल्याची माहिती समोर येते। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। राज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवली असा मिश्किल टोला त्यांनी लगावला। बच्चू कडू येत्या 24 जुलैला राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन करणार आहेत। कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला आहे। सत्तेकरता आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सत्ता आणि पैशांचा अतिरेकी वापर निवडणुकांमध्ये झाला। आता पुन्हा एकदा पालिकेतही तोच खेळ होईल असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला। तरी ही लोक निवडणुकीचा प्रचार तरी कशाला करतात? जर यांना आमदार फोडूनच राज्य स्थापन करायचे तर प्रचाराला जाऊच नका असा टोमणा ठाकरेंनी लगावला। मतदान हे मतपत्रिकेवर व्हायला हवं। अनेक देशांमध्ये आजही बॅलेट पेपरवरच निवडणुका होतात असं ठाम मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। शिवसेनेचं चिन्ह आणि नावाच्या वादावरून ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोग आमचं चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो, पण शिवसेना हे नाव दुसऱ्यांना देऊ शकत नाही। निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या अशी घणाघाती टीका करत पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार कुणालाही नाही असं त्यांनी ठणकावलं। उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। भाजपनं चोरून मतं मिळवली, तोडाफोडा राज्य करा, सामान्य जनतेला चिंताग्रस्त ठेवायचं असं भाजपचं धोरण आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। ठाकरे ब्रँड नाही, हिंदू अस्मितेची ओळख आहे म्हणून लोकांनी ठाकरे ब्रँड स्वीकारलाय, त्यामुळे ज्यांच्याकडे काही नाही त्यांना ठाकरे ब्रँडची गरज लागते असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला। शिवसेनेचं अस्तित्व कुणीही संपू शकत नाही। ते चिन्ह चोरतील, पक्ष चोरतील, मात्र लोकांचं प्रेम कसं चोरणार असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला। तर सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ताच शिवसेनेसोबत आहे आणि ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं ते गेले अशी खंतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या बहुमताबाबत उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। भाजपला इतक्या जागा मिळतील हे त्यांनाही स्वप्नात कधी वाटलं नसेल। भाजपचं सोडा शिंदे गटालाही 50च्या वर जागा मिळाल्यात, हा जादूटोणा आहे की काय असा खोचक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला। तर त्यांनी रेडा कापला असेल तर त्या रेड्याचा नाहक जीव गेला अशी मिश्किल टिप्पणीही केली। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं असा प्रकारे संपूर्ण मुलाखत विरोधाभासानं भरलेली आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला। ठाकरे हा ब्रँड बाळासाहेबांच्या नावानं होता, त्यामुळे खरा शकुनी मामा मातोश्रीवर बसलाय असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीवर नितेश राणे यांनी खोचक टीका केली। धुळ्यात समता परिषदेनं जनसुरक्षा कायद्याला समर्थन असल्याचं समीर भुजबळांनी जाहीर केलंय। तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला। परभणीमध्ये माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली, त्यामुळे काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशा जोरदार चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरता त्यांनी जनता दरबार आयोजित केला। यावेळी जनता दरबारात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली। पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा अहवाल समोर आलाय। हुंड्यासाठीचं वैष्णवीचा बळी गेला। महिला आणि बालकल्याण समितीच्या अहवालातून हे समोर आलंय। तर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांच्या चौकशीची शिफारस समितीनं केली आहे।
बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांनी लाडकी बहिणीवरून टीका केली आहे। लाडक्या बहिणीचं ढोंग करणं बंद करा, तुमच्या 1,500 माझा संसार चालत नाही, त्यामुळे मला न्याय द्या अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कोर्टानं दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तरीही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप सोमनाथ सूर्यवंशीचे बंधू अविनाश सूर्यवंशींनी केला। दिवा ते सीएसएमटी लोकल सुरू करण्याकरता समाजसेविका अश्विनी केंद्रे गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन वर ठाम आहेत। रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने उपोषणकर्त्यांनी मोर्चाचा इशारा दिलेला आहे। पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये 3 महिला भाविक बुडाल्या। यामध्ये जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील 2 महिलांचा मृत्यू झालाय, तर एका महिलेचा अद्यापही शोध सुरू आहे। सांगली जिल्ह्यात संभाव्य आपत्ती लक्षात घेता पालिकेने धोकादायक इमारती उतरवण्याची मोहीम हाती घेतली आहे। यावेळी जेसीबी आणि क्रेनच्या मदतीने धोकादायक असलेला पहिला आणि दुसरा मजला निष्कासित करण्यात आला। नंदुरबारच्या विसरवाडीमध्ये रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या महोत्सवात विविध पारंपरिक रानभाज्यांचं प्रदर्शन आणि विक्री करण्यात येते। आदिवासी बांधवांना बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समितीत भाज्यांना कवडीमोल भाव मिळतो। एकीकडे वाहतुकीचा खर्चही निघत नाही, हे पाहून शेतकरी हवालदिल झालाय। जवळपास 3000 मेथीच्या जुड्या रस्त्याच्या कडेला फेकून त्यांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या शिऊर गावातून एक थरारक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय। एका भोंदू बाबानं अघोरी पद्धतीने सामान्यांवर उपचार करत असल्याचा ढोंग करत नागरिकांमध्ये पैसे उकळले, तर महिलांना आणि पुरुषांना काठीनं त्यानं मारलं देखील। लघुशंका करत ते पाणी देखील त्यानं नागरिकांना प्यायला दिल्याचं समोर आलंय। वैजापूर तालुक्यातील शिऊर इथं विरोबा मंदिर परिसरात अंधश्रद्धा आणि अमानुष कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय। वर्षा विहाराकरता लोणावळ्यामध्ये सध्या गर्दी वाढली आहे, त्यामुळे लोणावळा पोलीस सतर्क झाले। त्यांनी धोकादायक पर्यटन करू नये असं आवाहन पर्यटकांना केलंय। दापोलीतील गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं नवीन बांधकाम ढासळलंय। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर पुरातत्व विभागात खळबळ उडाली। ढासळलेल्या जागेवर नियोजित पायऱ्या असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। सांगली मतकुणकी इथं सलग 3ऱ्या दिवशी शक्तीपीठ महामार्गासाठीची मोजणी गावकऱ्यांनी बंद पाडली। यावेळी दिवसभर टाळमृदंगाच्या गजरात शेतकऱ्यांनी भजन कीर्तन केलं, सरकारचा निषेध केला। मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा ते हिंजवडी रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्तीची मागणी होतीये। रायगडमध्ये जिजाऊ वाड्याची दुरवस्था झाली आहे, वाड्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्षपदाची आज निवडणूक पार पडणार आहे। निवडणुकीत महायुती समर्थित सहकार पॅनलचे 13 संचालक निवडून आलेले आहेत। यवतमाळमध्ये तुरीच्या दरात घट झाल्याने शेतकरी चिंतातूर होता। सध्या तुरीला प्रति क्विंटल 3 ते 4,000 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी नोंदवली। पुढच्या बातम्यांकडे वळूया। देवनार डम्पिंग ग्राउंडवरील साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवण्याकरता मुंबई महापालिकेने कंपनीला कंत्राट दिले आहे। या डम्पिंगवरील 185 लाख टन कचऱ्याच्या बायो रेमेडिएशनसाठी नवयुग या कंपनीने सगळ्यात कमी बोली लावली होती। हे कामही त्यांनाच दिलं जाणार आहे, तर येत्या 3 वर्षात कचरा भुईसपाट होणार आहे। अनुकंपा तत्वावरील अनुशेष तात्काळ भरला जाईल। सफाई कामगारांना हक्काची घरे दिली जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। मुंबईमधील 798 शिक्षकांचं मुंबईतच समायोजन होणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळाले आहेत। या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आदेशपत्रासह शिक्षकांच्या नावांची यादी महापालिकेला पाठवली आहे। आरोग्याशी संबंधित सुलभ सेवा नागरिकांना देण्याकरता पालिकेने तंत्रज्ञानसेही पाऊल टाकलं आहे। GISवर आधारित स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली सेवा सुरू करण्यात येणार आहे। या सेवेद्वारे पालिकेच्या स्मशानभूमी किंवा दफनभूमीमध्ये अंत्यसंस्काराकरता ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध होणार आहे।